विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील आपल्या अभ्यासक्रमाला असलेला व्याकरण या घटकातील शब्दशक्ती या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या वर्षीच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्य संश्लेषण, काळ आणि शब्दभेद या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। क्रमाक्रमाने हा आपण अभ्यास करणार आहोत। मित्र, शब्दशक्ती म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपल्याला व्याकरण म्हणजे काय किंवा यापूर्वीच्या व्याकरणाचा काही थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत। व्याकरण म्हणजे भाषेचे नियम। खरं म्हणजे आपल्या मनातील विचार आपण भाषेच्या द्वारे व्यक्त करत असतो। भाषेमध्ये शब्द आणि वाक्य असतात। शब्दांच्या साहाय्याने किंवा वाक्याच्या साहाय्याने आपल्या मनातले विचार आपण व्यक्त करत असतो। विचार व्यक्त करण्याचे एक साधन आहे, तशी एक हावभावाची सुद्धा भाषाच असते। मनुष्य जसा सुसंस्कृत होत गेला तसतशी त्या भाषेमध्ये प्रगती होत गेली। आदी मानवाच्या काळामध्ये त्याची जी भाषा होती ही हावभावाची आणि वेगळ्या प्रकारचे आवाज तो मुखावाटे काढायचे। आणि हे आवाज म्हणजे त्याचे विचार आहेत। एखादी गोष्ट पाहिजे असेल तर खुणाच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला दाखवता येतं। नको असं म्हणता येतं, नाही असं म्हणता येतं, हो असंही म्हणता येतं किंवा पाहिजे असंही म्हणता येतं। म्हणजे खुणांची एक भाषाच असते आणि ती भाषा कशा प्रकारे बनली, त्या भाषेमधले शब्द, वाक्य किंवा अक्षर कशा प्रकारे उच्चारले पाहिजेत, त्या शब्दांच्या पाठीमागे कशा प्रकारची शक्ती असते, हे सगळं पाहणं म्हणजे भाषेचे नियम अभ्यासणं। मित्र, या नियमांचा अभ्यास किंवा काही नियमांचा अभ्यास या पूर्वीच्या वर्गामध्ये आपण केलेला आहे। साधारणपणे 5वी पासून तर 10वी पर्यंत व्याकरणातील अनेक घटकांचा आपण अभ्यास केलेला असतो। म्हणून मनुष्य आपले विचार बोलून किंवा खुणांच्या साहाय्याने दाखवतो। म्हणून भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन आहे। आपण वेगळ्या प्रकारचे व्यवहार करत असतो आणि व्यवहार करत असताना काही विचारांची देवाणघेवाण करत असतो, काही वस्तूंची देवाणघेवाण करत असतो। त्यासाठी वेगळ्या प्रकारचे मुखावाटे आपण आवाज काढतो। पण हे आवाज हे हवेमध्ये विरून जातात, म्हणून ते लिपिबद्ध केले, लिहून ठेवले, त्याला विशिष्ट अशा सांकेतिक खुणा दिल्या। लिंपणे यावरून लिपी हा शब्द तयार झाला। तशी आपली मराठी ही देवनागरी लिपी आहे। यामध्ये वर्ण आहेत, स्वर आहेत, स्वरादी आहेत, अक्षर आहेत, शब्द आहेत, वाक्य, अशा प्रकारचे त्याचे मूलध्वनींना वर्ण असे म्हटलं जातं। अ आ इ उ ए ऐ ओ औ अम आहा इथपासून तर एर लव ञ पर्यंत प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर आहेत, म्हणून याला 12 खडी म्हटलं जातं। वरचे स्वर आहेत, अ आ इ उ उ ए ऐ ओ औ अम आहा हे स्वर आहेत। अम आणि आहा हे स्वरादी आहेत, स्वराच्या अगोदर ते येतात। आणि बाकीचे क ख ग घ पासून एर लव ञ पर्यंत हे
व्यंजन आहेत. ज्या अक्षरांचा उच्चार स्वतंत्रपणे या स्वरयंत्रातून होतो त्याला स्वर असं म्हटलं जातं, आणि ज्या अक्षरांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. तर स्वर आणि व्यंजन मिळून अक्षर बनतात. जे अक्षर होत नाही त्याला अक्षर म्हटलं जातं. लिहून ठेवलेलं हे कायम टिकतं. बोललेली भाषा तरी हवेत विरून जाते. म्हणून अक्षरांची निर्मिती झाली. मूळ ध्वनी हे मुळाक्षराच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवण्यात आले. त्याचं एक शास्त्र आहे, आणि वेगवेगळ्या व्याकरणकारांनी भाषेचे नियम परंपरेच्या आधारावर किंवा त्याच्या शास्त्रीय पद्धतीद्वारे लिहून ठेवले. म्हणून भाषेच्या व्यवहारामध्ये जो वापर केला जातो तो वापर करताना कशा प्रकारे केला पाहिजे याचे नियम म्हणजे व्याकरण होय. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर असतात, पण केवळ एकच अक्षर आपण उच्चारत नाही, तर अनेक अक्षर मिळून आपण काही अक्षरे मिळून एकत्र करून आपण ते बोलत असतो. पण कशाही प्रकारचे ते अक्षर आपण बोलत नाही. म्हणून अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असं म्हटलं जातं. अर्थपूर्ण अक्षर समूह, तर समजा शब्द शक्ती अर्थपूर्ण आहे. यातल्या अक्षरांचा क्रम हा विशिष्ट पद्धतीने आहे, त्याला शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे त्यातून पूर्ण अर्थ ध्वनित होतो, व्यक्त होतो. म्हणून शब्दाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. आपल्याला पुढे पाहिजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी वगैरे वगैरे या शब्दांच्या जाती आहेत. पण या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी बघायचं, हे जे शब्द आहेत अनेक शब्दांचं मिळून एक वाक्य बनतं. परंतु कशाही प्रकारचे कुठेही असे शब्द मागे पुढे ठेवून त्याचा अर्थपूर्ण वाक्य तयार होत नाही. म्हणून वाक्य म्हणजे काय ते या ठिकाणी यावरून आपल्या लक्षात येतं की अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात, किंवा पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात. म्हणून शब्दामध्ये जी भावना व्यक्त केलेली असते किंवा जे विचार व्यक्त केलेले असतात तिला पोषक असे घटक महत्वाचे, ते म्हणजे त्या शब्दाची शक्ती. जी अक्षरांची योजना आपण करत असतो, म्हणजेच आपल्याला योग्य अशा शब्दांची निवड करता आली पाहिजे. हे करण्यासाठी शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी काही शक्ती असते ही आपल्याला माहीत असायला हवी. शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची शक्ती जी आहे ती 3 प्रकारची. एक म्हणजे अभिधा, दुसरी लक्षणा, आणि तिसरी व्यंजना. बघा या ठिकाणी त्याचा प्रत्येकाचा अर्थ आपण समजून घेऊ. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा शब्दशः सरळ आणि रूढ अर्थ समजतो. तो संकेतांनी लोकांनी ठरवलेला असतो. उदाहरणार्थ साप हा शब्द उच्चारल्याबरोबर एक सरपटणारा प्राणी असा त्यातून मूळ अर्थ ध्वनित होतो.
एवढंच आपल्याला कळतं. हा म्हणजे साप म्हणजे एक सरपटणारा प्राणी, हा मूळ अर्थ व्यक्त करण्याचा जो शब्दाचा गुण आहे किंवा शक्ती आहे, तिला अभिधा असं म्हटलं जातं. पहा, इथे दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा. मी आज मोठा दगड पाहिला. बघा, मी आज मोठा दगड पाहिला. दगड पाहिला. दुसरा शब्द आहे, वाक्य आहे, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. बघा, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं वाक्य, माझ्या मना बन दगड. माझ्या मना बन दगड. बघा, या तीनही वाक्यामध्ये तीन वाक्य आहेत. हे वाक्य आपण अलीकडे घेऊ. मी आज मोठा दगड पाहिला. मोठा दगड पाहिला. तीनही वाक्यामध्ये दगड हा शब्द आहे, पण या तिन्ही वाक्यातील दगड या शब्दामधून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ ध्वनित होतात. या शब्दामध्ये मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने आपल्याला घेता येतो. शब्दांचं असं प्रकट करण्याचं जे काही सामर्थ्य आहे, याला शब्द शक्ती असं म्हटलं जातं. बघा, दगड म्हणजे एक वस्तू. मी आज मोठा दगड पाहिला म्हणजे एक वस्तू पाहिली. दुसरं बघा, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. म्हणजे यातून काय वेगळा अर्थ निघतो की दगड हा शब्द इथे शब्दशः अर्थ घेता येत नाही. की त्यांचं बोलणं म्हणजे एक पक्क आहे, नियम आहे. आणि माझ्या मना बन दगड या तिसऱ्या वाक्यातील दगड या शब्दाचा अर्थ वेगळा ध्वनित होतो. आता दगड जसा घट्ट असतो किंवा टणक असतो, मजबूत असतो, तसं आपलं मन बनलं पाहिजे असा अर्थ या ठिकाणी ध्वनित होतो. म्हणून याला शब्दशक्ती म्हटलं जातं. म्हणून हे तीन प्रकार आहेत. कोणते? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तीन शक्ती. आता अभिधा म्हणजे त्या शब्दाचा मूळ अर्थ जशाच तसा अर्थ घेणं म्हणजे अभिधा शक्ती. त्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता लाक्षणिक स्वरूपाचा अर्थ घेणं, त्याला लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. आणि तिसरी शक्ती आहे ती म्हणजे व्यंजना शक्ती, की मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला व्यंजना असं म्हटलं जातं. क्रमाक्रमाने याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, इथं आपल्या लक्षात आलं असेल दगड या शब्दाचे वेगवेगळे अर्थ. त्या शब्दाला किती महत्व आहे. शब्दातून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ ध्वनित होतात. अभिधा शक्ती बघूया आपण पहिल्यांदा. अभिधा म्हणजे काय? वर आपण उदाहरणं बघितले. या उदाहरणामधून आपल्या असं लक्षात येतं की दगड हा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. आणि
हा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती आहे तिला अभिधा शक्ती म्हणतात. मूळ अर्थ ध्वनित करण्याची जी शक्ती आहे शब्दाची तिला काय म्हटलं जातं? अभिधा शक्ती. अर्थात या शक्तीची काही वैशिष्ट्य आहेत. पहिलं वैशिष्ट्य, ही शब्दाची पहिली शक्ती आहे. बघा हिची वैशिष्ट्य काय? ही शब्दाची पहिली शक्ती. शब्दाची पहिली शक्ती म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ घेणं किंवा मूळ अर्थ घेणं म्हणजे अभिधा शक्ती. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे तो शब्द उच्चारल्याबरोबर अर्थ कळतो. शब्द उच्चारल्याबरोबर अर्थ कळतो. आता बघा मग आपण उदाहरण बघितलं साप. साप म्हणजे सरपटणारा प्राणी. पण त्यावरून आपल्याला समजा दुसरा शब्द व्यक्त करायचा असेल, समाजातील सापांना या ठेचले पाहिजे, म्हणजे या ठिकाणी साप या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. तर साप हा विषारी प्राणी आहे, त्यांना दंश केल्यानंतर मनुष्य त्या ठिकाणी मरतो. तर समाजामध्ये असे काही समाजकंटक लोक असतात, तर अशा लोकांना ठेचलं पाहिजे असं त्याच्यातून वेगळा अर्थ निघतो. म्हणून पहिला जो शब्द आहे समजा दगड आणि किंवा साप, कुठल्याही वस्तूचा शब्दशः अर्थ कळणं म्हणजे अभिधा शक्ती. तो शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला अर्थ ध्वनित होतो. तिसरं वैशिष्ट्य ते म्हणजे तो अर्थ शब्दकोशात असतो. बघा शब्दकोश, त्याला आपण डिक्शनरी असं म्हणतो. एखाद्या शब्दाचा शब्दशः अर्थ डिक्शनरीमध्ये आपल्याला पाहता येतो किंवा डिक्शनरीमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ तिथे उलगडून दाखवलेले असतात. अभिधा शक्तीच्या साह्यानं प्रगट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. अभिधा शक्तीच्या साह्यानं प्रगट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणजे शब्दशः अर्थ असं म्हटलं जातं. ही झाली शब्दाची पहिली शक्ती. दुसरी शक्ती आहे ती म्हणजे लक्षण. पहिली शक्ती आपल्या लक्षात आली असेल, शब्दाचा शब्दशः अर्थ कळणे म्हणजे अभिधा शक्ती. दुसरी शक्ती म्हणजे लक्षणा शक्ती, त्या शब्दाचा लाक्षणिक अर्थ घेणं. आपण उदाहरण बघितलं बघा आता, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. बघा काळ्या दगडावरची रेघ किंवा दुसरं उदाहरण पाहिलं बघा, समाजातील या सापांना ठेचले पाहिजे. ठेचले पाहिजे. आता इथं जे आहे आपण त्या वाक्यामध्ये लिहिलं होतं आपण की मी आज एक दगड पाहिला, साधा अर्थ ध्वनित झाला. पण इथं मात्र त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, यामध्ये दगड या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. याच्यामध्ये वाच्यार्थाबरोबरच त्याचं बोलणं कधीही नष्ट न होणार किंवा कायमस्वरूपी टिकणार असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. त्यातून तसा दुसरा अर्थ सूचित होतो. म्हणजे या ठिकाणी शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता
त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो आणि दुसरा अर्थ जो सूचित करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिलाच लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं. इथे बघा दुसरं उदाहरण की समाजातील या सापांना ठेचले पाहिजे. साप हा त्या ठिकाणी दंश करतो, दुसऱ्याला ठार मारतो. तसं समाजामध्ये काही समाजकंटक लोक असतात. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढलं पाहिजे अशी उपमा देण्यासाठी साप हा शब्द त्या ठिकाणी योजलेला आहे. म्हणजे या वाक्यामध्ये, या दोन्ही वाक्यामध्ये शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्या वाक्याला अनुसरून दुसरा अर्थ जो ध्वनित होतो त्याला लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं. या शब्दशक्तीची काही वैशिष्ट्ये आहेत बघा. लक्षणा शब्दशक्तीची वैशिष्ट्ये ही कशी ओळखायची ही शक्ती. एखाद्या ठिकाणी असलेली शक्ती, शब्दामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये शक्ती आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे ध्वनित होत असतात. यातून पहिलं वैशिष्ट्य बघा या शब्दशक्तीचं, ते म्हणजे दुसरा अर्थ सूचित होतो. दुसरा अर्थ म्हणजे मूळ अर्थापेक्षा दुसरा अर्थ सूचित होतो. शब्दशः अर्थ कधी कधी त्या वाक्यामध्ये घेता येत नाही. आता उदाहरण समजा, आमच्या घरावरून हत्ती गेला. घरावरून गेला याचा अर्थ काय की घर तुडून हत्ती जातो का, तर असा त्याचा घेता येत नाही. म्हणजे घरासमोरून असा त्याचा अर्थ ध्वनित होतो. तर ही जी शब्दाची शक्ती, याला लक्षणा असं म्हटलं जातं. यामध्ये मूळ अर्थाला कधी कधी बाधा येते. दुसरं वैशिष्ट्य काय, मूळ अर्थाला कधी कधी बाधा येते. मूळ अर्थ घेता येत नाही किंवा तो दूषित होतो मूळ अर्थ. आत्ताच सांगितलं तुम्हाला की माझ्या घरानं हत्ती गेला. तर हे सांगत असताना घरासमोरून असं त्याचा अर्थ घ्यायचा असतो. आपण जेवायला बसलो आणि दुसरा एखादा व्यक्ती तिथे आला की तो सहज बोलतो, काय जेवायला बसले का. त्याला ते दिसत असतं, पण काहीतरी बोलायचं म्हणून मनुष्य बोलत असतो, म्हणून तो म्हणतो हो हो जेवायला बसलोय. तिसरं वैशिष्ट्य, या काही काही वाक्यामध्ये ते जे शब्द योजलेले असतात, मूळ अर्थ ज्यावेळेस उपयोगी पडत नाही त्यावेळेस त्या वाक्यामधील त्या शब्दाचा अर्थ किंवा त्या वाक्याचा अर्थ संदर्भाने जुळून घ्यावा लागतो. संदर्भाने मूळ अर्थ जुळून घ्यावा लागतो. बघा, आताच आपण उदाहरण बघितलं की समाजातील या सापांना ठेचले पाहिजे. साप म्हणजे समाजातील त्या ठिकाणी असे समाजकंटक, उपद्रवी लोक, असा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. साप म्हणजे सरपटणारा प्राणी, हा शब्दशः अर्थ झाला. अशा प्रकारे उपद्रव करणारे, त्रास देणारे, दुसऱ्याला दंश करणारे किंवा नासधूस करणारे असे जे लोक आहेत, असा अर्थ यातून घ्यावा लागतो. लक्षणा शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ असे म्हटले जाते. याला काय म्हटलं जातं, लक्षार्थ, लाक्षणिक अर्थ. मूळ अर्थापेक्षा संदर्भानं वेगळा अर्थ ज्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो त्याला लक्षार्थ असं म्हटलं जातं. आता तिसरी शक्ती
तिसऱ्या शब्दशक्तीचा आपल्याला विचार करायचा. या दोन शब्दशक्ती आपल्या लक्षात आल्या असतील. पहिली अभिधा, दुसरी लक्षणा, आणि तिसरी जी आहे ती म्हणजे व्यंजना शब्दशक्ती. व्यंजना. म्हणजे एका शब्दामध्ये अशा वेगळ्या प्रकारचे 3 प्रकारच्या शक्ती असतात, असू शकतात. तिसरं उदाहरण आपण बघितलं बघा, माझ्या मनात दगड बन. त्या दगड या शब्दाच्या आपण 3 वाक्य बघितले की मी आज एक दगड पाहिला, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख, आणि तिसरं वाक्य बघितलं माझ्या मना दगड बन. आता बन दगड असा जर अर्थ आपण त्यातून घेतला तर त्या ठिकाणी अनर्थ होण्याची शक्यता असते, किंवा दगड बन अनर्थ होण्याची शक्यता असते. म्हणून माझ्या मना बन दगड असं जर म्हणायचं असेल त्यातून अर्थ काय ध्वनित होईल की मन घट्ट कर, मन मजबूत कर, मनावर होणारे आघात सहन कर, असा त्याचा सुसंगत आणि वेगळा अर्थ आपल्याला घेणं योग्य ठरतं. म्हणून मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. व्यंजना शक्तीमध्ये काय असतं की मूळ अर्थाला बाधा येत नाही. माझ्या मना बन दगड, बघा, माझ्या मना बन दगड. आता इथे दगड या शब्दाचा शब्दशः अर्थ काय, किंवा एक निर्जीव वस्तू, पदार्थ, घन पदार्थ. आता मन तर दिसत नाही, पण मन शरीरामध्ये असतं. मन चंचल आहे. मन आहे म्हणून आपण व्यवहार करतो. मन आहे म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात, पण इथे शब्दशः अर्थ घेता येत नाही. पण मूळ अर्थाला बाधा इथे येत नाही. लक्षार्थामध्ये मात्र मूळ अर्थाला बाधा येते. यावरून आपल्याला व्यंजना शब्दशक्तीचे काही वैशिष्ट्य सांगता येतात. पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे वेगळा अर्थ सूचित होतो. वेगळा अर्थ सूचित होतो. मी आज एक दगड पाहिला, एक वस्तू पाहिली, किंवा त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेख, म्हणजे पक्का विचार. आणि इथं माझ्या मना बन दगड म्हणजे की मनाला सूचित केलेलं आहे की दगडासारखं घट्ट मजबूत बनलं पाहिजे. म्हणजे वेगळा अर्थ या ठिकाणी सूचित होतो एखाद्या शब्दामधून. यामध्ये मूळ अर्थाला बाधा येत नाही. मूळ अर्थाला बाधा येत नाही. तसाल तसं तो राहतो. आणि यामध्ये पुन्हा तिसरं वैशिष्ट्य आहे की हा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. बघा, तिसरं वैशिष्ट्य काय की या शब्दामधून किंवा एखाद्या शब्दामधून सुसंगत असा दुसरा अर्थ त्याची शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. तिला व्यंजना शक्ती असं म्हटलं जातं. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हटलं जातं. व्यंग्यार्थ.
व्यंग्यार्थ. आता ह्या व्यंग्यार्थाची एक गंमत आहे बघा, की एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्यातून वेगळ्या व्यक्तींना वेगळ्या प्रकारचा अर्थ ध्वनित होतो. उदाहरणार्थ बघा, समजा सूर्य उगवला, इथं उदाहरण आहे, सूर्य उगवला हा शब्द आपण जर उच्चारला तर वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ ध्वनित होतील. की सूर्य उगवल्याचा अर्थ असा विद्यार्थी घेऊ शकतात की आता सकाळी उठून सगळे आपले कामधामावरून शाळेमध्ये जायचं. शेतकऱ्यांना वाटेल शेतामध्ये जायचं, किंवा आजोबांना वाटेल स्नान संध्या करायची वेळ झाली. एखाद्या गृहिणीला वाटेल की सकाळचे सडा संमार्जन करायची वेळ झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ ध्वनित होतात. म्हणून त्याचा सूर्योदय झाला असा एक वाच्यार्थ झाला. सूर्य उगवला म्हणजे काय, सूर्योदय झाला असं जरी आपल्याला सकृत दर्शनी दिसत असलं तर व्यक्तिगणिक त्याचे अर्थ वेगळ्या प्रकारचे अर्थ ध्वनित होताना आपल्या लक्षात येतात. उदाहरणार्थ समजा काही व्यक्तीची झोपेतून उठण्याची वेळ झाली, किंवा काही जणांची झाडलोट करण्याची वेळ झाली, किंवा काही व्यक्तीची धार्मिक प्रार्थना करण्याची वेळ झाली, किंवा मुलांची आंघोळ करण्याची वेळ झाली, शाळेत जाण्याची वेळ झाली. अशा प्रकारे वाचन आणि लेखन करताना या शब्दाच्या शक्तीचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे, महत्वाचं आहे. कारण हे का गरजेचं आहे तर ललित वाङ्मयामध्ये अनुभवांचं दर्शन घडवण्यासाठी. लालित्यपूर्ण भाषेमध्ये एक अनुभव लेखकाने चित्रित केलेले असतात. उदाहरणार्थ नाटक हा ललित वाङ्मयाचा एक प्रकार आहे. शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवीचा लेखकाचा अनुभव सांगण्यासाठी असतात. बघा, शब्द हे केवळ ज्ञान देत नाहीत तर लेखकाचा किंवा त्या साहित्यिकाचा अनुभव सांगण्यासाठी शब्द असतात. हेही या शब्दशक्तीवरून आपल्या लक्षात येईल. लेखक कवी यांना शब्दांच्या पलीकडला अर्थ किंवा भाव व्यक्त करायचा असतो शब्दाच्या अर्थापेक्षा. म्हणून मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी शब्दाची शक्ती माहीत असणं गरजेचं आहे. लेखकाच्या किंवा कवीच्या भावछटा या शब्दशक्तीमधून आपल्याला कळतात. काव्यामध्ये व्यंग्यार्थामुळं सूचकता आणि अधिक परिणामकारकता आपल्याला मिळते. सूचक गोष्टी होत असतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ही विविध उदाहरणे या ठिकाणी पाहायची आणि शब्दशक्ती ही जाणून घ्यायची. इथं विविध उदाहरणं दिलीत बघा. अभिधा शक्तीची, लक्षणा शक्तीची आणि व्यंजना शक्तीची विविध उदाहरणं बघा. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा शब्दशक्ती, दुसरी लक्षणा शब्दशक्ती आणि तिसरी व्यंजना शब्दशक्ती. विविध उदाहरणं आपण बघूया. बघा, अभिधा शब्दशक्तीमध्ये राम एक राजा होता. राम एक राजा होता म्हणजे याच्यावरून आपल्याला सहजासहजी एक सहज अर्थ कळतो, मूळ अर्थ कळतो. याला त्या शब्दाची, राम या शब्दाची अभिधा शक्ती म्हटलं जातं. किंवा यात काही राम नाही. बघा, यात काही राम नाही. या शब्दामध्ये बघा, पहिल्या वाक्यातील राम या शब्दाचा अर्थ आणि दुसऱ्या वाक्यातील राम या शब्दाचा अर्थ वेगळा. राम एक राजा होता, यातून कळतं आपल्याला की सरळ सरळ अर्थ ध्वनित होतो की राम राजा आहे. पण यात काही राम नाही याचा अर्थ काय
त्यातून असा अर्थ ध्वनित होईल की त्याच्यामध्ये असलेला प्राण किंवा त्याच्यामध्ये असलेली ती शक्ती, आपण म्हणतो ना प्रत्येकात राम आहे, तर प्राण असणं किंवा परमेश्वराचे स्वरूप असणं, त्याच्यात असलेला जीव असणं, ते दुसरा अर्थ त्यातून ध्वनित होतो राम या शब्दातून. तर तिसरा अर्थ आहे बघा, तिसरं वाक्य, त्याने राम म्हटले. बघा, त्याने राम म्हटले. या वाक्यामध्ये राम हा शब्द आहे. तिन्ही वाक्यातील राम या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पहिल्या वाक्यातील राम या शब्दामध्ये शब्दशः अर्थ घेतात राम एक राजा, यात काही राम नाही, म्हणजे त्यामध्ये राम या शब्दाचा अर्थ असा ध्वनित होतो की त्या वस्तूला काही अर्थ नाही. राम म्हणजे प्राण. आणि तिसरं वाक्य, त्याने राम म्हटले. राम म्हटले म्हणजे त्यातला प्राण निघून गेला, म्हणजे तो मरण पावला, त्याचा प्राण गेला, असा एक व्यंग्यार्थ आपल्याला घेता येतो. मूळ अर्थ आपल्याला त्यातून घेता येत नाही, त्यापेक्षा वेगळा अर्थ घेता येतो. इथं मात्र मूळ अर्थाला बाधा येऊ शकते, इथं मात्र मूळ अर्थाला बाधा येत नाही. दुसरं उदाहरण आहे, तलावात भरपूर पाणी आहे. तलावात भरपूर पाणी आहे. यातून काय होतं, शब्दशः अर्थ कळतो आपल्याला, परंतु त्याचा जर समजा लक्षणा शब्दशक्ती करायची तर आपल्याला असं वाक्य करता येईल, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. बघा, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. म्हणजे त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, यामध्ये पाणी या शब्दाचा वेगळा अर्थ घ्यावा लागेल. इथेही पाणी या शब्दाचा वेगळा अर्थ घ्यावा लागेल. पाणी म्हणजे जल किंवा एखादा द्रव पदार्थ, पहिल्या वाक्यामध्ये लाक्षणिक अर्थ, मूळ अर्थ. पण त्याच्या डोळ्यातील पाणी आटले म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ न घेता, म्हणजे त्याला काही भावना राहिल्या नाहीत, तो निष्ठुर बनलेला असा त्याचा अर्थ घ्यावा लागेल. आणि तिसरं वाक्य आपल्याला लाक्षणिक अर्थाने त्याचा करता येईल. लक्षार्थामध्ये, लाथ मारेल तिथे पाणी काढेल. बघा, लाथ मारेल तिथे पाणी काढेल. या वाक्यामध्ये पाणी या शब्दाचा वेगळा अर्थ घ्यावा लागेल. इथं पाणी म्हणजे जल असा अर्थ घेता येणार नाही, इथं सुद्धा पाणी म्हणजे जल असा अर्थ घेता येणार नाही. लाथ मारेल तिथे पाणी काढेल या वाक्यामध्ये पाणी या शब्दाचा अर्थ असं घेता येईल आपल्याला की कोणतेही काम त्यानं हाती धरलं तर तो पूर्णत्वास नेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक काम करण्यामध्ये त्याची हातोटी आहे, असा त्याचा वेगळा अर्थ आपल्याला घेता येईल. त्यानंतरचं उदाहरण आहे ते म्हणजे, ही वाट डोंगरगावची आहे. ही वाट डोंगरगावची आहे. यातून काय होतं की सहजासहजी सरळ सरळ अर्थ कळतो आपल्याला. हे कुठलं तरी गाव आहे आणि त्याचा तो अर्थ त्यातून आपल्याला निघतो. त्यानंतर याचा वेगळा अर्थ काढायचा असेल, लाक्षणिक अर्थ घ्यायचा असेल, त्यावेळी माझी वाट लागली. बघा, त्यावेळी माझी वाट लागली. पहिल्या वाक्यातील वाट हा शब्द, दुसऱ्या वाक्यातील वाट हा शब्द आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आपणच आपली वाट निर्माण करावी. आपणच आपली वाट निर्माण करावी. बघा, या वाक्यामध्ये बघा, तिन्ही वाक्यातील वाट या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. ही वाट डोंगरगावची आहे.
जी वाट आहे ती डोंगरगावला जाते. पण त्यावेळी शब्दशः अर्थ कळतोय तर म्हणायचं त्या शब्दाची जी शक्ती आहे ती अभिधा शक्ती. पण त्यावेळी माझी वाट लागली. वाट लागणे म्हणजे नुकसान होणे असा त्याचा अर्थ आहे. इथे आपल्याला घ्यावा लागेल, मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ घ्यावा लागेल आणि आपणच आपली वाट निर्माण करावी. मूळ अर्थाला बाधा न येता वाट या शब्दाचा वेगळा अर्थ तिथं आपल्याला घ्यावा लागतो. त्यानंतरचं उदाहरण आहे, बांगड्या रंगीत असतात. बघा, बांगड्या रंगीत असतात. दुसरं वाक्य, पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आणि तिसरं वाक्य, अखेर येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. अखेर येथे निवांत मार्गावर निरोप घेऊन ते कंकण. बघा, पहिल्या वाक्यातील बांगडी या शब्दाचा अर्थ, दुसऱ्या वाक्यातील बांगडी या शब्दाचा अर्थ आणि तिसऱ्या वाक्यातील बांगडी या शब्दाचा अर्थ वेगळ्या प्रकारच्या ध्वनीत होतात. पहिल्या वाक्यामध्ये शब्दशः अर्थ कळतो, बांगड्या रंगीत असतात, मूळ अर्थ कळतो. पण दुसरं वाक्य जे आहे, पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. पाणीपतचं युद्ध जे झालं त्यामध्ये मराठ्यांचं हे युद्ध होतं. या युद्धामध्ये बघा 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे 1.25 लाख स्त्रियांना वैधव्य प्राप्त झालं. स्त्रिया बांगडी हा सौभाग्याचा अलंकार धारण करतात हातामध्ये. म्हणजे तो बांगडी या शब्दाचा शब्दशः अर्थ घेता येत नाही. आणि तिसरं वाक्य काय, अखेर निरोप घेऊन येते निवांत मार्गामध्ये ते म्हणजे कंकण. की कंकण म्हणजे बांगडी, त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा दुसरा ध्वनित अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. अखेर येथे निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. निवांत क्षणी आपल्याला त्या ठिकाणी पत्नी मार्ग दाखवण्याचं काम करते. तर अशा प्रकारे एका शब्दाचे वेगळ्या प्रकारचे जे अर्थ आहेत त्याची जी शक्ती आहे ती या ठिकाणी आपण बघतो. पाचवा आणि त्यानंतरचं उदाहरण ते म्हणजे मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. बघा, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. याच्यातून बघा साधा अर्थ ध्वनित होतो. सूर्य या शब्दाचा या वाक्यातला अर्थ बघा. आणि दुसरं वाक्य आहे, सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताला गेला या वाक्यातील सूर्य या शब्दाचा अर्थ. आणि तिसरं वाक्य ते म्हणजे त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. या वाक्यामध्ये सूर्य या शब्दाचा अर्थ वेगळा, या वाक्यामध्ये सूर्य या शब्दाचा अर्थ वेगळा, आणि या वाक्यामध्ये सूर्य या शब्दाचा वेगळा अर्थ घ्यावा लागतो. सूर्य अस्ताला गेला याचा अर्थ मावळला किंवा मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. अस्ताला जाण्यापूर्वीचा सूर्य सुंदर दिसतो, साधा शब्दशः अर्थ आहे. पण सूर्य अस्ताला गेला म्हणजे मावळला, म्हणजे अंधकार झाला किंवा आता रात्र होणार, असं त्यातून लाक्षणिक अर्थ आपल्याला घेता येईल.
त्यानंतर त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. इथं सूर्य अस्ताला गेला म्हणजे त्याच्यातलं प्राण निघून गेला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र की एका शब्दाच्या 3 ज्या शक्ती आहेत, अभिधा शक्ती, लक्षणा शक्ती, व्यंजना शक्ती, हे आपल्याला निश्चितच समजले असेल. अभिधा शक्ती म्हणजे त्या शब्दाची मूळ शक्ती, मूळ अर्थ, वाच्यार्थ, शब्दशः अर्थ जे घेतो त्याला आपण अभिधा शक्ती म्हणतो. लक्षार्थ म्हणजे मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ घेणं, पण याच्यामध्ये त्या मूळ अर्थाला बाधा येऊ शकते, एवढं लक्षात ठेवायचं. आणि शब्दाची जी तिसरी शक्ती आहे ती म्हणजे व्यंजना शक्ती, व्यंग्यार्थ. यामध्ये मूळ अर्थाला बाधा न येता वेगळाच अर्थ ध्वनित होतो, त्या शब्दाचा सूचित होतो, त्याला व्यंग्यार्थ असं म्हटलं जातं किंवा व्यंजना शब्दशक्ती असं म्हटलं जातं. अशा प्रकारे मित्र हो, या ठिकाणी हा शक्ती हा व्याकरणाचा हा भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.